ग्राउंड फ्लोअरवरच जागा द्या, अन्यथा महापालिकेविरोधात अवमान याचिका. नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनेचा इशारा. मूळ गाळेधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा पेटला. उपमहापौरांच्या उपस्थितीत महापालिकेत महत्त्वपूर्ण बैठक. अहिल्यानगर प्रतिनिधी. नेहरू मार्केटच्या जागेवर उभारण्यात येत असलेल्या नव्या व्यापारी संकुलामध्ये मूळ गाळेधारक व ओटेधारकांचे पुनर्वसन ग्राउंड फ्लोअरवरच करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी दिनांक 30 जून रोजी अहिल्यानगर महापालिकेत उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात महापालिकेने दिलेल्या प्रतिज्ञापत्राची आठवण करून देत त्यानुसार पुनर्वसनाची लेखी हमी तातडीने द्यावी, अन्यथा न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. या बैठकीला प्रकल्प अधिकारी राजेंद्र मेहत्रे यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक संजय झिंजे यांनी मूळ गाळेधारक व ओटेधारकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ठामपणे मांडत व्यापारी संकुलातील जागा ग्राउंड फ्लोअरवरच देण्याची मागणी केली. अहिल्यानगर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना ताज्या भाज्या सहज उपलब्ध व्हाव्यात आणि गोरगरीब भाजी विक्रेत्यांना कायमस्वरूपी व्यवसायाचे ठिकाण मिळावे या उद्देशाने तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय नवनीतभाई बार्शीकर यांच्या कार्यकाळात चितळे रोडवरील मध्यवर्ती ठिकाणी नेहरू मार्केटची उभारणी करण्यात आली होती. अनेक वर्ष शेकडो कुटुंबाचा उदरनिर्वाह या मार्केटवर अवलंबून होता. मात्र महापालिका स्थापन झाल्यानंतर या जागेवर आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सुमारे 15 वर्षापूर्वी नेहरू मार्केट जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर मूळ गाळेधारक व ओटेधारकांना पर्यायी व्यवस्था न मिळाल्याने अनेकांना रस्त्यावर व्यवसाय करण्याची वेळ आली. पुनर्वसनाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षात गाळेधारकांनी व भाजी विक्रेत्या संघटनांनी विविध आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा केला. मात्र प्रश्न मार्गी न लागल्याने संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात अहिल्यानगर महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून नेहरू मार्केटमधील 14 गाळेधारक आणि 70 ओटेधारक भाजी विक्रेत्यांचे नव्या व्यापारी संकुलामध्ये पुनर्वसन करण्यात येईल अशी स्पष्ट हमी दिली होती. बैठकीत संघटनेने याच याचिकापत्राची प्रत दाखवत प्रशासनाला त्याची जाणीव करून दिली. मात्र मूळ गाळेधारक व ओटेधारकांना न्यायालयीन आदेशानुसार आणि महापालिकेच्या प्रतिज्ञापत्रानुसार ग्राउंड फ्लोअरवर जागा देण्यात यावी हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. महापालिकेने याबाबत लवकरात लवकर लेखी निर्णय द्यावा, अन्यथा न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेविरोधात अवमान याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला. संघटनेचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी ग्राउंड फ्लोअरवरच पुनर्वसन व्हावे या मागणीवर आम्ही ठाम आहोत, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी असे स्पष्ट सांगितले. बैठकीला नेहरू मार्केट भाजी विक्रेता संघटनेचे RD करंदीकर, BB गौरी, अशोक लांडे, राजेंद्र चौधरी, रामभाऊ केळकर, रत्नाकर कोलफडके, बालाजी भूमिया, पवन खेतमाळी, रुपेश तरोटे, विजय चौधरी यांच्यासह अनेक गाळेधारक व ओटेधारक उपस्थित होते. महापौर साहेब धनंजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू मार्केट येथील सर्व गाळेधारकांची मीटिंग लावली होती. आज आम्ही आमचं स्पष्ट म्हणणं तिथं मांडलेलं आहे की महापालिकेने हायकोर्टामध्ये ॲफिडेविट म्हणून लिहून दिलं की 14 गाळे व 70 ओटे यांचं आम्ही त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार आहे. तर आम्ही आमचं स्पष्ट भूमिका मांडली की जे आमचे 14 गाळे व 70 ओटे ते आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच आमचे गाळे व ओटे घेणार आहे. त्याचं कारण असं की आम्ही जे काही भाडेकरी होतो ते आम्ही ग्राउंड फ्लोअरला होतो. मग ते ग्राउंड फ्लोअर सोडून आम्ही दुसरीकडे गाळे बिलकुल घेणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ॲफिडेविट करून दिलेलं आहे आणि जर त्या ॲफिडेविटप्रमाणे जर तुम्ही नाही वागले तर मग आम्ही परत हायकोर्टात जाणार आहे, अवमान याचिका म्हणून दाखल करणार आहे आणि आमचा न्यायालयावर व न्यायदेवतेवर खूप विश्वास आहे. आम्ही न्यायालयातनं आमचे गाळे मिळवणार आहे. पण त्यापूर्वी मी प्रशासनाला सांगतो की तुम्ही जे काही ग्राउंड फ्लोअरवर गाळे काढणारे आणि जे काही आम्हाला सोडून ते काही तुम्ही दुसऱ्या व्यापाऱ्यांना वगैरे विकणार आहे तर आमचा नेहरू मार्केटला बांधण्याला अजिबात विरोध नाही. तुम्हाला काय गाळे विकायचे विका, परंतु आम्ही जर हायकोर्टातनं परत आमच्याच ठिकाणी गाळे मिळवण्याची ऑर्डर आणली तर जो कोणी इन्व्हेस्टमेंट करेल तर त्याची नुकसान होईल. तर मग मला महानगरपालिकेच्या प्रशासनाने तुम्ही कोणत्याही व्यापारीची नुकसान करू नका.
आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहे. आम्ही आमचे गाळे व आमचे वोटे हे आम्ही ग्राउंड फ्लोअरलाच घेणार आहे. पहिले टेक्निकल मुद्दा मांडतो मी, जी आपली मोजणीनंतर जेवढी जागा उपलब्ध होती त्यानुसार तिथं आपले 64 गाळे होते आपली आणि आपण 70 भाजीवटे बसवले होते. परंतु प्रत्यक्षात काम करताना जेव्हा आपलं ते गव्हर्नमेंटनी मोजणी करून दिली त्यावेळेस असं जाणवलं की जो रस्ता आहे यांच्या चितळ रोडच्या पूर्व पश्चिम बाजूला जो रस्ता आहे तो फार कमी राहतो जागेवर. मग त्यांची सुद्धा गैरसोय होऊ नये म्हणून आपण काय केलं, आपण 2 मीटर आपली प्लॉटची विड्थ कमी करून टाकली आपण, जेणेकरून त्यांनाही त्यांची जागा उपलब्ध नाही हा. मग त्याच्यामुळे ती जागा आपण कमी केली. प्लस आपल्याच प्लॉट मध्ये एमएससीबी ट्रान्सफॉर्मर, ऍक्च्युली आपल्या प्लॉट मध्ये एमएससीबी ट्रान्सफॉर्मर काही संबंध होता, पण आता त्यांनाही पर्यायी जागा सिद्धरोडला पुढे आम्ही त्यांच्यावर सर्वे केला, जागा उपलब्ध होती. त्यांना आपण 350 स्क्वेअर फूट आपली प्लॉट मध्ये जागा त्यांना दिली. आता तिथं 2 ट्रान्सफॉर्मर फ्युचर एक्सपेन्शन सहित 2 ट्रान्सफॉर्मर तिथं आता आहेत. म्हणजे आपण ही जागा पण सोडली 2 मीटरची जागा साईड पडली आणि प्लस एमएससीबीलाही 350 स्क्वेअर फूट जागा आपण देऊन टाकली. ते ट्रान्सफॉर्मर बसून झाले. त्यामुळे काय झाले, आपली ऍक्च्युली जागा काम करताना असं आपण आता आपण ब्लॉक एक्सटेन्शन केलंय पण आता प्लॉट कमी भरायला लागलाय. त्याच्यामुळे आता आपले दुकानंही कमी बसतात आता, म्हणजे जागेवरच्या परिस्थितीमुळे. मग आता सद्यस्थितीत खाली 9 दुकानं आणि प्रत्येक 15-15 असे 45 म्हणजे 53-54 दुकानं बसतात सगळे, असं सगळं स्ट्रक्चर आहे. आणि भाजीवटे सुद्धा आपण जे 70 करतोय ते ऍक्च्युअली 70 भाजीवाले आहेत का ते पहिलं आपल्याला जुने किती आहेत अवेलेबल आणि किती लोक इच्छुक आहेत घ्यायला ते एकदा मार्केटवर सर्वे करून घ्यावं लागेल. आणि जर समजा संख्या जर कमी झाली तर त्यांना मोठे गाळे मिळतील. म्हणजे आज जे 5x5 चे आपण डिझाईन केले त्यांचं होणार नाही, पर्पज सॉल्व्ह होणार नाही. त्या जर आपण मोठा समजा ही संख्या जर कमी होणार असेल तर आपण त्यांना मोठे भाजीवटे देऊ, मध्ये स्पेस पण चांगली देता येईल. म्हणजे लोकांनाही ते मोठेवाले किती जण आले?